ही एक आध्यात्मिक संस्था आणि मला असं वाटत नाही की माझी तेवढी आध्यात्मिक पात्रता आहे, पण मला असं सांगण्यात आलं की शेवटी जर हिंदू राष्ट्राची निर्मिती व्हायची असेल तर अध्यात्माला सैन्यशक्तीची जोड लागते आणि त्या विषयावर मी काहीतरी बोलावं. आता हे गेले आठवड्याभरातलं जे काही आंदोलन झालं तर याच्यामध्ये बहुसंख्य हे जे आता जेनझी वगैरे जो काय शब्द वापरतात, या तर आता जेन अल्फा आले, जेन बीटा आले, ते तर आणखीनच देऊ आहेत. म्हणजे जेन अल्फाची जनरेशन असं म्हणतात की त्यांना सत्य आणि भ्रम यातला फरकच कळत नाही. म्हणजे व्हर्च्युअल आणि रिॲलिटी म्हणजे हे खरं काय आणि भ्रम काय यांना फरकच कळत नाही. ही जेन अल्फाच्या पुढची पिढी आहे आणि त्यामुळे जेन बीटामध्ये काय होईल आपल्याला माहीत नाही. पण हे जी जेन अल्फा आहे याच्यामध्ये एक मी वारंवार बघितलं, ते काल काय झालं ते आम्हाला सांगू नका. म्हणजे काल काय झालं हे यांना सांगायचं नाही. यांना जे उत्तरं मिळतात ती ए आयकडनं मिळतात आणि ए आय ही किती उत्तरं देतं, खरी उत्तरं कशी देतं. शेवटी ए आय म्हणजे काही स्वतःची बुद्धिमत्ता नाही आहे. ते ए आयचं जी काही रचना आहे ती माणसानेच तयार केलेली आहे. त्याच्यामागे काही विशिष्ट मंडळीच आहेत. जो मालक असतो तोच ठरवतो ए आय कसं चालेल. तुम्ही जर हा प्रयत्न करून बघा की इस्लाम गेल्या 1400 वर्षात इस्लामची घोडदौड एवढी कशी झाली. असा एक तुम्ही प्रबंध लिहून मागा, निबंध लिहा, प्रबंध नका 4 पानाचा लिहून मागा, तुम्हाला कुठेही सत्य येणार नाही. इस्लाम शांतीचा धर्म कसा आहे एवढंच तुम्हाला सांगण्यात येईल. तर ही जी पुढची पिढी आता जी ए आयच्या माध्यमातून त्यांची दिशाभूलही होते आहे. म्हणजे एकतर हे तो किरकोळ परीक्षा, नीट परीक्षा आणि त्यात खरं खोटं त्यात मी काही जाणार नाही, हे किरकोळ मुद्दे आहेत. पण मुख्य मुद्दा असा आहे की तुमची विचारसरणीच बदलली, तुमची विचार करायची पद्धतच बदलली. रादर तुम्हाला विचार करायलाच मी दिला नाही. तुम्ही विचार करू नका, ए आय काय सांगतंय ते करा. तर त्याच्यासाठी हे आजच्यासारखे हे गुरुपौर्णिमेसारखे कार्यक्रम, गुरु महत्त्वाचा आहे. शेवटी हे आपण जेव्हा विसरतो तेव्हा ती अशी परिस्थिती की मला गुरु नाही, तो ए आयच माझा गुरु. मग ए आय कोण डिझाईन करत आहे त्याच्यानंतर काय. आणि वारंवार असं अनेकदा आम्ही करतो की ए आयकडनं चुकीची उत्तरं मिळतात, मग त्यांना वारंवार सांगावं लागतं तरी ते करत नाहीत. म्हणजे इस्लाम हा यांच्या अत्याचाराचा इतिहास जेव्हा मागतो तेव्हा तो देतच देत अगदी पर्टिक्युलर, मग ह्यात हे काय झालं किंवा या हदीसमध्ये काय म्हटलं आहे असं म्हटल्यानंतरच त्याची उत्तरं येतात. तर त्या दृष्टीने आज सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि हा सगळा जो आता नवीन शिक्षणक्रम वगैरे जो काही येतो आहे, तर मला असं वाटतं की सरकार त्याच्यात आपल्याला आपला इतिहास शिकवेल. मी अनेकदा माझ्या भाषणातनं तेच मुद्दे येतात, पण शेवटी प्रचार म्हणजे वारंवार उच्चार. आम्हाला हिंदू राष्ट्राची स्थापना करायची आहे, तर ह्याच्यासाठी ही सुरुवात आम्ही हिंदू राष्ट्र होतो इथपासून ती झाली पाहिजे. त्याच्यामुळे इतिहासाचा विचार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि जर इतिहासाचंच बघितलं तर एक 100 वर्षापूर्वीचं 1923 साली सावरकरांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. त्याच्या आधी हिंदू कोण हे आपल्यालाच माहीत नव्हतं, कारण मुळात हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही आहे. जो कोण आहे तो सनातन धर्म आहे. म्हणजे आज बहुसंख्य ज्याला हिंदू म्हणतात ते सनातन धर्म आहे. त्याच्यानंतर शीख धर्म आहे, बुद्ध आहे, जैन आहेत, असंख्य भारतात धर्मसंप्रदाय आहेत. तर सावरकरांनी अशी भूमिका मांडली की जे कुठले धर्मसंप्रदाय भारतात उगम पावलेले आहेत आणि त्यांचे उगमस्थान भारत असल्यामुळे त्यांची पुण्यभूमी, ते या भारताला पुण्यभूमी मानतात आणि ज्यांचे वाडवडील या देशात आहेत तो हिंदू. म्हणजे त्यांनी एक हिंदूची ही राष्ट्रीयत्वाची व्याख्या केलेली आहे. आणि मला वाटतं हीच व्याख्या आज आपण सनातनचा जर खरा अर्थ बघितला तर तो सनातन या शब्दातही तेच होतं. जे सुरुवातीपासून आहे, जे परमेश्वराचे ते म्हणजे भारतातलं सनातन म्हणजे काय, तर त्यामुळे बौद्धही सनातनच होतो, जैनही सनातनच धर्म होतो आणि आता हे एक मान्यता होत चाललेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा हिंदूंचं एकत्रीकरण होण्याची जी प्रक्रिया होती त्याला आता वेग आलेला आहे. कारण जर आम्हाला हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर हिंदू समाज हा पुन्हा एकत्र आणला पाहिजे. दुसरा मुद्दा असा असतो की समाज एकत्र होण्याने तो इतिहास शिकवला पाहिजे आणि इतिहास काय होता आणि आजची परिस्थिती काय होती याच्यावर मी माझ्या बहुसंख्य भाषणांमध्ये मी याच्यावरच भर देतो. आता लोक म्हणतात 1923 साली काय झालं, 1921 साली काय झालं, ह्याला आता आम्ही काय शिकून करणार आहे. पण सावरकरांनीच सांगितलं होतं की जो देश आपला इतिहास विसरतो त्याला आपला भूगोल गमवावा लागतो. आणि हे आपण असंख्य काळ आपण बघितलेलं आहे. म्हणजे अफगाणिस्तानपूर्वी आपल्याकडे होता, गांधार देश आपण म्हणायचो, तो तुटला. त्याच्यानंतर भारताचे तुकडे परत आता पाकिस्तान गेला. आता जो शिल्लक उरला आहे त्याचेही हे यांचे भारताचे 100 तुकडे करायची भाषा आज सुरू आहे. तर ह्याचं जर मूळ बघितलं आपण की 1921 साली काय होतं ह्याचा मी का विचार करावा, तर 1921 साली काय होतं मी सांगतो. 1921 साली भारताच्या लोकसंख्येत मुसलमानांची संख्या होती 23% आणि 100 वर्षानंतर आज
पुन्हा ती 23% झालेली आहे. ही जी मुसलमानांची 23% जी लोकसंख्या होती, ही त्यांची सुरुवात होती 1921 साली. म्हणजे 19 साली जे खिलाफतचं आंदोलन सुरू झालं. खिलाफत म्हणजे तो तुर्कस्तानांचा जो राजा होता, तो खलिफा, आणि तो मुसलमानांचा म्हणजे सुन्नी मुसलमानांचा तो प्रमुख धर्मगुरू. तर त्याची गादी खारीज केली ती कमाल पाशाने. कमाल पाशा ही मुसलमान तुर्कस्तानचा नागरिक. त्याला ब्रिटिशांनी मदत केली म्हणून भारतातल्या मुसलमानांनी त्याच्याविरुद्ध एक आंदोलन केलं. त्याचं नाव दिलं खिलाफत, आणि त्याला गांधींनी पाठिंबा दिला. काँग्रेसने 21 साली दिला, गांधींनी 1919 सालीच दिला. आणि हे जे काही भूत होतं हे आंदोलनाचं, अरे या आंदोलनाचा भारताशी काय संबंध आहे? इस्लामचं म्हटलं तर कुठलाही इस्लामिक देश, ते अरबस्तानात किंवा कुठेही कोणीही खिलाफत ते याच्या खलिफाला हटवलं, त्याच्याविरुद्ध एक ब्रसुद्धा उच्चारला केवळ भारतातले मुसलमान. तेव्हा सावरकर हे अंदमानमध्ये होते 19 साली, पण त्याच्यातही त्यांना जी काय माहिती होती तर त्यांनी तेव्हा एक लेख लिहिला होता, खिलाफतची आफत. हे ओळखा काय चाललं आहे ते. कारण परदेशातल्या कुठल्या तरी मुद्द्याकरता भारतात आंदोलन करायचं, ते आंदोलन ब्रिटिशांच्या विरुद्ध करायचं, आणि आंदोलन नाही, मग शेवटी त्या दंगली होतात. त्या दंगलीमध्ये मरणार कोण? ते हिंदूंना मारायचं, कारण तो काफिर आहे. बघा, खिलाफत तुर्कस्तानात आंदोलन इकडे झालं. केरळमध्ये प्रचंड म्हणजे मोपला तिकडचे जे लोक होते धर्मांतरित, आपलेच धर्मांतर होऊन तिकडे गेले, त्या मोपल्यांनी 2 जिल्ह्यामध्ये पूर्ण त्यांनी असं डिक्लेअर केलं की आम्ही इथे खिलाफतची स्थापना केली. त्या याच्यात अक्षरशः लाखो लोकांचे हत्याकांड झालं, भीषण बलात्कार झाले. म्हणजे गर्भवती बायकांची पोटं फाडून ते अर्भकती बाहेर काढून फेकली, देवतांच्या मूर्ती तोडल्या, गायी कापून त्यांची आतडी देवतांच्या गळ्यात घालण्यात आली. विहिरी आणि तलाव त्यातलं वर्णन आहे. म्हणजे मी हे प्रत्यक्ष तिथल्या बायकांनी व्हॉइसरॉयच्या बायकोला लिहिलेलं एक पत्र आहे, त्यातले शब्द आहे, माझं नाही आहे. त्यांनी सांगितलं की हे तलाव आणि विहिरी अर्धमृतदेहांनी पडलेल्या होत्या. म्हणजे मारायची कत्तलेची इतकी घाई की त्या माणसाला पूर्ण मारायचं नाही, अर्धा मेला की त्याला विहिरीत टाक किंवा तलावात टाक, तडफडत मरू दे. हे 21 साली बघितलेलं आहे आपण. हे इस्लामचं स्वरूप आहे. कारण इस्लामचा जो खलिफा होता त्याला इंग्रजांनी हटवलं म्हणून आम्ही काफिरांना मारणार, आणि काफिर आमच्यासमोर कोण? ते हिंदू आहेत इथले. त्याच्यामुळे मुळात मुद्दा तिथेच सुरू होतो की जेव्हा मी हिंदू राष्ट्राची स्थापना करा असं म्हणतो, तेव्हा हिंदू राष्ट्राचे विरोधी कोण आहेत हे नाव घेऊन टाकायला पण शिकलं पाहिजे. ह्यांची नाव स्पष्टपणे घेतलं पाहिजे. हे हिंदू राष्ट्राचे विरोधक काय आहेत, आणि हे हिंदू राष्ट्राचे विरोधक असतील तर ही सिद्ध करायची जबाबदारी माझी नाही आहे. तुम्ही या हिंदू राष्ट्रात राहताय, तुम्ही सांगा की तुम्ही कुराणचं पालन करून काफिरांना मारणार का तुम्ही आमचं रक्षण करणं आमच्याबरोबर राहणार? हा एक साधा प्रश्न विचारा, आणि त्याचं उत्तर काय देतो ह्याच्यावर तो राष्ट्रद्रोही का नाही ठरेल. जर त्याला तुम्ही विचारलं की बाबा कुराणमध्ये 9व्या सुरामध्ये एक ती आयत अशी आहे की रमजानचे महिने, म्हणजे त्याला त्यांनी रमजानचे महिने संपले की ते म्हणतात तुम्ही बाहेर पडा आणि या काफिरांना घेरा, त्यांच्यासाठी घात लावून बसा, त्यांची कत्लेआम करा, आणि हे तोपर्यंत करत राहा जोपर्यंत ते नमाज कायम करत नाही. ही कुराणची 9.5 भरपूर आहेत कुराणमध्ये. मी एकच सांगतो, हे तुम्ही मानणार का नाही हे तुम्ही विचारा मुसलमानाला, आणि तो जर खरा राष्ट्रभक्त तो म्हणेल की नाही ही आज्ञा मी मानणार नाही. पण तो तसं करणार नाही, कारण जर त्यांनी त्या क्षणी म्हटलं की ही आज्ञा मी पाळणार नाही तर कुराणाच्या विरोधी जातो, आणि कुराणाच्या विरोधी जाणं म्हणजे त्याला कुराण मृत्यूदंडाची शिक्षा देतं. पण जर तुम्ही इथे राहणार असाल आणि कुराणाच्या आज्ञेनुसार आम्ही काफिर, आम्हाला तुम्ही काफिर समजता, काफिर म्हणता, काफिरी एक शिवी आहे पण ती ते आपल्याला देतात, तर आम्हाला तुम्ही जर कापणार असाल तर तुम्ही आमचे भाऊ कसे आहेत? ही माझी जबाबदारी नाही आहे त्यांनी राष्ट्रनिष्ठा सिद्ध करायची, ही त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही आमच्या संविधानानुसार राहणार की नाही? संविधानात सगळे हातात घेऊन बसतात. संविधान काय म्हणतात? सगळ्यांना समान अधिकार आहेत. मग कुठे समान अधिकार आहेत आम्हाला? आज बहुसंख्य हिंदू असून आम्हाला समान अधिकार नाहीच आहेत. हा प्रश्न मी विचारायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जो मी जातो मागे 1921 साली, कारण 1921 साली जे 23% होते ते 1947 साली 35% झाले. ही वाढ नैसर्गिक नाही आहे. याच्यामागे त्यांनी किती मुलं, आता ती मुलं जन्माला घालायच्या तर चालू आहेत. मुंबईमध्ये मी आता माहिती घेतली तर जे सरकारी रुग्णालयांमध्ये 75% बाळंतीण वॉर्डातल्या बायका या मुसलमान असतात. जर तुम्ही 20% तुम्ही आज आहात, 22% आहात तुम्ही असं म्हणता, मग तेच प्रमाण त्या रुग्णालयात दिसायला पाहिजे ना? नाही, 75% मुसलमान बायका. म्हणजे हे त्यांचं जे जनसंख्या वाढीचं जे आहे ते आजचं नाही, ते तेव्हाही चालू आहे. म्हणजे 21 साली जे 23% होते ते 47 साली किती वर्ष आहेत?
हाताच्या बोटावर मोजण्या इतकी 35% झाले. 35% झाले ते आपला भूभाग घेऊन गेले, 1/3. त्याच्यानंतर 47साठी मी का सांगतोय परत लक्षात ठेवा, 47साठी भारताची फाळणी झाली, पाकिस्तान निर्माण झालं. म्हणजे आज बांगलादेश जो आहे तो पाकिस्तानचाच भाग होता. पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या होती 18%. आज बांगलादेशमध्ये काहीतरी 4-5%साठी पाकिस्तानमध्ये 1% उरलेले. 18% जे हिंदू होते ते आज बांगलादेशमध्ये 2-4% आणि पाकिस्तानमध्ये 1%. आणि भारतामध्ये 51च्या सेन्ससनुसार 51च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 8% मुसलमान होते. 8. तेही गेले असते. डॉक्टर आंबेडकरांचंही म्हणणं होतं की शेवटचा मुसलमान तिकडे जाईपर्यंत आणि शेवटचा हिंदू इकडे येईपर्यंत हिंदू तर बहुसंख्य आले तिकडचे इकडचे मुसलमान गांधींनी त्यांना रोखून धरलं. ते 8% परत 23% झाले. तर विचार करा किती भयंकर वाढ आहे. आणि मुसलमानांची जर आपण बघितलं त्यांच्याकडे ना कुराणानुसार वागायची इतकी त्यांची जी रीत आहे की कुराणात जे लिहिलं आहे हदीसमध्ये, हदीस म्हणजे त्यांची पैगंबराची जीवनगाथा, ते हदीसचं पालन ते पूर्ण करतात. कसं करतात सांगतो. जेव्हा इस्लामची स्थापना झाली मक्केमध्ये त्यांची संख्या काय 20-25-50 शिष्य असतील त्यांचे. त्याच्यामुळे मायक्रो मायनॉरिटी अत्यंत नम्रपणे त्या काळात ज्या काही कुराणातल्या आयात आलेल्या आहेत, आत्ताचं जे कुराण आहे ना ते रिऑर्गनाइज्ड आहे. आणि ते त्यांनी कुराणातच लिहिलं आहे की दरवर्षी त्याची पुनर्रचना व्हायची, म्हणजे सिक्वेन्स बदलायचे. मी जी तुम्हाला आयात सांगितली ना त्याला तलवारीची आयात म्हणतात. तलवार, द सुरा ऑफ स्वोर्ड, ती 113वी आयात आहे. कुराणात 114 आयात आलेल्या आहेत. 114वी जी आयात आहे ती अशी आहे की आम्हाला मक्केवर जो विजय मिळाला तो केवळ अल्लाच्या कृपेमुळे मिळाला आहे, बस एवढी. म्हणजे मक्केवर विजय मिळाल्यानंतर ती आयात आलेली. आणि 113वी आयात ही जी तलवारीची आयात आहे ही 113व्या क्रमांकाने आलेली आहे, म्हणजे मक्केवर विजय मिळवल्यानंतर आलेली आहे. इस्लामचा पूर्ण मक्केवर कब्जा झाल्यानंतर आलेली आहे. म्हणजे पूर्ण कब्जा झाल्यानंतर मी एकही काफिर जिवंत ठेवणार नाही ही भूमिका. मग सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे की दयाळू, म्हणजे आज जे तुम्हाला इस्लामचं शांतिरूप दाखवतात ते ह्या काही आयातींमध्ये त्या पाळत नाहीत. कारण ती 113वी जी आयात आहे ती आता 9वी आयात झालेली. त्याच्या आधीच्या आयाती अल्लाच्या स्तुतीच्या आहेत. आणि मग नंतर जी पहिली काहीतरी संदेश देणारी आयत आहे ती ही की एकही काफिर जिवंत ठेवू नका. त्या काळात शांतीचे आहेत की तुम्ही शेजाऱ्याशी नीट वागा. जर एखादा तुमचा काफिर, तुमचे नातेवाईकच असायचे कारण ते सगळे त्या टोळ्यात होते, त्यांचे हे असायचे, तुमचा मित्र तो काफिर आहे, तो जर कालव्यात पडला तर तुम्ही नमाज तोडा पण त्याचा जीव वाचवा, इथपर्यंत आहे. म्हणजे बघा तेव्हा किती होते 50-60, म्हणजे अगदी मायक्रो मायनॉरिटी. मग त्याच्यानंतर त्यांची जेव्हा ते मदिनेला आले, मदिनेला असं होतं की मदिनेमध्ये 20% अरब होते आणि साधारण 80% ज्यू होते. ज्यूच्या 3 मोठ्या टोळ्या होत्या आणि काही छोट्या छोट्या टोळ्या होत्या. हे आपल्याकडे जी परिस्थिती आता तशीच आहे. आपण काही ते 80% असून ते एकत्र नव्हते, आपण 80% असून एकत्र नाही आहे. मग हे जे 20% अरब होते ह्यांना असं कळलं की कोणीतरी एक प्रेषित आला आहे तर त्याला आपण बोलवू. कारण ज्यू म्हणायचे आमच्याकडे प्रेषित आहे, तुमच्याकडे कोण आहे, तुम्ही रानटी आहात, तुम्ही टोळीवाले आहात, तुमच्याकडे काही देवानी मेसेंजर पाठवला नाही. ज्यूज ज्याच्यात मेसेंजर आला होता मोझेस किंवा त्याच्यानंतर ख्रिश्चॅनिटीत ख्रिस्त होता, तो तुमच्याकडे कोण आहे. तर ह्यांना कळलं की कोणीतरी आहे, त्यांनी असं स्वतःला डिक्लेअर केलं आहे की मी पैगंबर आहे. आणि मग त्याच्यामुळे आता त्याच्यात पण गंमत बघा, ते आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला इस्लाम धर्म शिकवा. आता जेव्हा मी धर्म शिकवायची विनंती होती ती विनंती मान्य होते, पण त्याच्यामध्ये गणित म्हणजे करार होतो. आता करार हा व्यापारी करार असतो. कुठेही धर्मात मी कधी करार बघितला नाही. तुम्ही कधी बघितलं आहे की तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्याशी करार केला जातो की तुम्ही सनातनमध्ये या, आम्ही तुम्हाला हे देऊ, मग तुम्ही एवढे पैसे द्या. ही आपली संस्कृतीच नाही आहे. पण मुद्दा असा की करार असा झाला की ही जे अरब आहेत हे मुहम्मदाकरता आणि अल्लाकरता लढतील आणि त्याच्या बदल्यात अल्लाह त्यांना स्वर्गात स्थान देईल. ही सुरुवात तिकडनंच आहे. हे पहिलं काय, मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग. प्रत्येकाला असं वाटत असतं की मेल्यानंतर माझं काय होणार. ही सगळ्या जगातल्या मानवाची भावना असते आणि आपलं अध्यात्म त्याच्यातनंच पुढे गेलेलं असतं. तर आता आपण तर ते मोक्ष वेगळं करतो, पण जेव्हा ते अडाणी अरब असतात त्यांना त्यांच्या दृष्टीने तेच आहे की मी स्वर्गात जाणार आणि मग त्या 72 हूरपासनं मला सगळं होणार. यानी गॅरंटी की तुम्ही आमच्याकरता लढा, तुम्हाला हे मिळेल. मग ते परत गेले काही दिवसांनी, त्यांनी सांगितलं की तुमची संख्या कमी आहे. मग काहीतरी 40 का 50 जण आले. तेव्हा दुसरा करार झाला. आता दुसरा करार अधिक स्पेसिफिक आहे, लुटीची वाटणी करणारा करार आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे इस्लामची जी स्थापना झाली त्याच्या पहिल्या दिवसापासून काफिरांना मारणं आणि त्यांची मालमत्ता माले गनिमत ज्याच्यामध्ये
पैसे येतात, तुमचं पशु येतात, सगळं येतं आणि बायका पण येतात, माले गनिमत. तर ह्याची वाटणी कशी करायची, तर त्याच्यात असं झालं की 20% वाटा अल्लाचा, त्याच्यामुळे तो मोहम्मद पैगंबरला मिळेल, 80% इतरांनी वाटून घ्यायचं. हे झाल्यानंतर हे जेव्हा मदिनेला गेले तेव्हा मग तिकडचे जे अरब होते ते एका म्हणजे इन वन फाईन नाईट सगळ्यांनी इस्लाम कबूल केला आणि ते मुसलमान झाले. आता 20% मुसलमान झाल्यानंतर जी भाषा बदलली, 20% मुसलमान झाल्यानंतर यांनी सांगितलं की आता मक्केवर आमचं राज्य, मदिनेवर आमचं राज्य आहे. आणि कारण बाकी टोळे 80% असले तरी एकमेकांमध्ये भांडणं, म्हणजे 3 मोठ्या टोळं ते एकमेकांचं तोंड बघत नव्हते. इथपासनं तो प्रवास करत करत तरी तेव्हा 20% असल्यामुळे राज्य केलं, पण पुन्हा मधलं म्हणजे थोडंसं समजून घ्या त्यांना, हे घ्या. पण असं करत करत मग त्यांनी त्या 2 मोठ्या टोळ्यांना म्हणजे त्यांनी यश मिळवलं की त्यांच्या काही जमिनी स्वस्तात विकत घेऊन त्यांना बाहेर पाठवलं. शेवटची जी टोळी उरली ती यांची समर्थक होती. म्हणजे तुम्ही आजची काँग्रेस धरा, तुम्ही ती कट्टर समर्थक की तुम्ही करा, तुम्ही आमच्या शत्रूंना तुम्ही घालवलं, तुम्ही आमच्यावर फार मोठे उपकार केले. त्याच्यानंतर त्या टोळीला अशी वाईट परिस्थिती आली, त्यांना यांनी सांगितलं की तुम्ही 24 तासात एका उंटावर मावेल एवढं सामान घेऊन निघून जा. ते नाही म्हणाले. ते म्हणाले नाही आम्ही लढू. यांना घेराव घातला रातोरात, त्याची नाकेबंदी केली. आणि ते जेव्हा शरण आले तेव्हा त्यांना सांगितलं की तुमचा न्याय केला जाईल. आणि न्याय असा झाला की सगळ्या पुरुषांची कत्तल करा आणि बायकांना गुलाम करा. ही इस्लामिक परिस्थिती की 20% झाल्यानंतर ते सत्ता काबीज करायचा प्रयत्न करतात. आपल्याकडे ऑलरेडी 20% क्रॉस झालेले आहेत. आपल्याला हिंदू राष्ट्राच्या निर्मितीमध्ये मुख्य अडथळा कोणाचा हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांना साथ देणारे कोण आहेत, ही जूनची जी 3री टोळी आहे ना, हे आज सगळे हे आपल्यातलेच लोक आहेत. समाजवादी, काँग्रेस, हे आज उघड यांना पाठवलं. वो आदमी नाही आहे क्या उनको जीने का अधिकार नाही क्या. अरे मुझे भी जीने का अधिकार है ना. माझ्या जगण्याच्या अधिकाराचं तुम्ही काय करता, हे प्रश्न पण विचारायला शिकले पाहिजे. हे अगदी प्रखर होत. आणि तो जर म्हणाला मी राष्ट्रभक्त, त्याला हेच सांगायचं की कुराणची 9.5 ही सुरा अशी आहे, याच्यात असं म्हटलेलं आहे, तुम्हाला हे मान्य आहे का नाही. मी 100% सांगतो, कुठलाही मुसलमान तुम्हाला सांगेल की जे कुराणात लिहिलं आम्ही तेच करू. कुराणात लिहिलं ते आम्हाला करावंच लागेल, ते आम्ही करू. आज आपण भाऊ आहोत, पण ज्या दिवशी जिहाद येईल, जिहादमध्ये काय हो, ज्या दिवशी त्याची लोकसंख्या वाढली, ज्या दिवशी त्याची बांगलादेशमध्ये काय झालं, ते शेख हसीनाचं सरकार होतं, भारताचा त्याच्यावर कंट्रोल होता, इकॉनॉमी आपल्यावर हे होती, म्हणून इतके वर्ष थोडंफार मी थोडंफार म्हणतो आहे, कारण 71मध्ये जवळपास 90 लाख हिंदूंची कत्तल झालेली तिकडे. आपल्याला शिकवतात की 71मध्ये 90 लाख काय म्हणतात त्याला इंटेलेक्च्युअल बांगलादेशीची कत्तल झाली. अरे तिथे इंटेलेक्च्युअल बांगलादेशी हे हिंदूच होते सगळे. आणि त्यांच्यात कत्तल करण्यामध्ये जमाते इस्लामी बांगलादेश हा जो पक्ष होता, हा तेव्हा पाकिस्तान सरकारबरोबर, पाकिस्तान आर्मीबरोबर काम करतो. आज ते सत्तेवर जेव्हा आले तेव्हा बांगलादेशमध्ये आज काय चालू आहे हे तुम्ही सगळे उघडडोळ्याने बघताय. म्हणजे नवऱ्यांसमोर बायकांचा बलात्कार करणं, बायकांसमोर त्या मुलांना मारणं, म्हणजे इतकी क्रूरता. मग ह्याला आपण विचार पण करू शकतो, एवढी क्रूरता आणि घडते रोज. त्यामुळे मला माझं रक्षण करायचं असेल तर मला माझी बहुसंख्या कायम करायचा अधिकार आहे. आपण किती म्हणा की तुम्ही 4 मुलांना जन्म द्या, 5 मुलांना जन्म द्या, नाही शक्य. आजच्या ह्याच्यात नाही, तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य नाही आहे. मग काय उपाय आहे, तर जनसंख्या नियंत्रण कायदा हाच उपाय आहे. आणि हे आम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत, आम्हाला जगायचा अधिकार आहे. तुम्ही जर आमचे प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही आम्हाला, आमच्या सुरक्षा कशी, सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे की बहुसंख्य असण्याचा आमचा अधिकार आहे, आम्हाला तुम्ही अल्पसंख्य करू शकत नाही. आणि ते जर होणार असेल त्याच्यासाठी धर्मांतर बंदी कायदा आणि दुसरा म्हणजे जनसंख्या नियंत्रण कायदा, आणि याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अगदी बंदुकीच्या टोकावर झाली पाहिजे. संजय गांधींनी एकच, मी काँग्रेसमधलं एक चांगलं काम आहे त्याचे तुर्कमान गेट तुम्हाला आठवत असेल. हे जे संतती नियमाचं काम आहे, कारण तुमची संतती ती जन्मालाच जी विचार करून येते की हा काफिर आहे. लहान लहान मुलांना हेच शिकवलं जातं, काफिरांना मारा तुम्हाला स्वर्ग मिळेल. एका लहान मुलाचा व्हिडिओ बघितला मी, तो सांगतो वहाँ सब मिलता है, यहाँ जो जायज नहीं ना वो सब जायज है, वहाँ शराब भी मिलती है. आता त्या लहान मुलाला तेच कौतुक की तो शराब भी मिलती है और 72 हूर आती है और इतनी सुंदर रहती है. तो लहान मुलाला, त्याला काय माहिती आहे ते सेक्स म्हणजे काय त्याला माहिती पण नाही. तर तिथे त्या वयापासून आणि काफिरांना मारलं तर तुम्हाला हे मिळेल. आज प्रत्येक त्यांच्यातलं जे पुण्य हे असतं ना काम, तू हे काम केलंस तर तुला एक काफिर मारल्याचं पुण्य मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे धर्मगुरू सांगतात.
तर तुम्ही हे करा, तुम्ही आता या मशिदीकरता दान करा, तुम्हाला एक काफीर मारल्याचं पुण्य मिळेल. म्हणजे काफीर मारल्याचं पुण्य किती आहे हे अधिकृत आहे. तुम्ही एक काफीर मारला तर त्याच्यामध्ये काय त्यांच्या स्वर्गामध्ये जागा लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नुसतंच चांगला मुसलमान बनून नाही, तर त्याच्यामध्ये मग ग्रेडेशन आहेत की जो जिहादी असतो त्याला सगळ्यात वरची जागा, जो स्वतःला मारून घेतो आत्मघातकी. मग त्याच्यानंतर दुसरा येतो तो हिंदूंना मारणार, एक काफिरांना मारणार, तिसरा धर्मांतर करणारा. या स्टेजेस आहेत. म्हणजे मग तुमचं स्वर्गाचं रिझर्वेशनमधल्या जागा ओपन व्हायची. आणि हे त्यांना आमिष आहे. तुम्ही एक काफीर मारल्याचं पुण्य मिळेल 5. पण विचार करा, म्हणजे ही साध्या साध्या गोष्टीत त्यांना हे तुम्ही केलं तर एक काफीर मारल्याचं पुण्य मिळेल अशी भाषा होते. आणि असा समाज आपल्या बाजूलाच राहतो. मग आम्हाला आमचा अधिकार आहे का नाही आमचं रक्षण करायचा. आणि त्यासाठी ती जबाबदारी मी सरळ सांगतो मुसलमानांची जबाबदारी आहे. त्यांनी सिद्ध करावं. त्यांनी एक तर कुराणमधल्या ज्या आज्ञा आहेत काफिरांच्या विरुद्ध त्याचे पालन करणार नाही असं वचन देऊन मग इथे तुम्ही राहा. आणि नाहीतर माझं तर म्हणणं की जे म्हणतील की आम्ही काफिरांना मारणार त्यांना इथे राहायचा अधिकार नाही, कारण माझ्या जगायच्या अधिकाराच्या विरुद्ध ते वर्तन आहे. मी म्हणत नाही की कोणतं मुसलमान आहे म्हणून त्याला बाहेर घालवा. मी धर्मांध नाही आहे. माझं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की भारतातली जी बहुसंख्य जनता आहे त्याच्या विरोधात जो असेल, मग तो हिंदू जरी असेल तरी त्याला इथे राहायचा अधिकार नाही, कोणी असो तो. आता मुसलमान मी स्पेसिफिक होतं की त्यांची ही परंपरा आहे, तर त्यांनी हे सिद्ध करून दाखवं. आता ही आपली जबाबदारी नाही आहे. आपण चूक कुठे करतो आपल्यावरच घेतो सगळं. आता विचारा, नाही तुम्ही सिद्ध करा, आम्ही नाही सिद्ध करणार, तुम्ही सिद्ध करा. आणि हे बोललं पाहिजे. मी शत्रुबोध ज्याला म्हणतात की आमचा शत्रू कोण आहे हे उघड उघड बोललं पाहिजे. ते त्याचा उच्चार करायला शिकलं पाहिजे. मी अनेक ठिकाणी म्हणतो की इस्लाममध्ये राष्ट्रभक्ती संकल्पनाच नाही आहे. तुम्ही राष्ट्रावर भक्ती करू शकत नाही तर हे राष्ट्रभक्त कसे ठरतात. इस्लाममध्ये उम्मा ही संकल्पना आहे. एखादा मुसलमान जर म्हणाला मी राष्ट्रभक्त आहे, अर्थात त्याच्यामध्ये ते अल-तकिया वगैरे आहे की खोटं बोलायची परवानगी आहे, पण तो जर खरं प्रामाणिकपणे जर बोलला मी राष्ट्रभक्त आहे तर त्याला मारून टाकतील, कारण ते कुराणच्या विरुद्ध आहे. कुराण हे उम्माला मानतो, संपूर्ण मुस्लिम ब्रदरहूड. त्यामुळे तुमचा जो शेजारी असेल त्याच्याकरता तो बांगलादेशमध्ये बसलेला जो मुसलमान आहे किंवा इराणमध्ये बसलेला जो आहे तो त्याला जास्त जवळचा आहे तुमच्यापेक्षा. राष्ट्रभक्तीचं काय असतं की जो कोणी भारतीय आहे, आपली प्रतिज्ञा आठवा, सारे भारतीय माझे बांधव आहेत. इथे सारे मुस्लिम माझे बांधव आहेत, सारे मुस्लिम माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आम्ही म्हणतो, ते म्हणतात मुस्लिम आमचे बांधव आहेत, भारतातले हिंदू आमचे बांधव नाहीत. आणि जे तुमचे बांधव नाहीत त्यांच्यावर तुम्ही अत्याचार करायची खुली परंपरा आहे. आणि ह्याच्यासाठी सरकार काय करेल ते करू दे, तुम्ही काय करू शकता एवढंच आता मी एक शेवटी बोलणार आहे. मी ते ओम सर्टिफिकेटचं माझी ओळख करून दिली तेव्हा सांगितलं की आम्ही ओम सर्टिफिकेट सुरू केलेलं आहे. तर ओम सर्टिफिकेट याच्याकरता की आम्ही म्हणजे एक अधिकृत तो व्यापारी आहे का नाही, तर त्या ओमची वेबसाईट आहे ompratiষ্ঠাन.com. तिथे जाऊन तुम्हाला एक नकाशा पण बघायला मिळेल तुमच्या आजूबाजूचे हिंदू व्यापारी कोण आहेत. आणि तुमच्या माहितीतले जे कोणी हिंदू व्यापारी असतील, हिंदू व्यावसायिक असतील, त्यांना त्यांचं नाव तिथे रजिस्टर करायला सांगा. एक म्हणजे ऑनलाईन असल्यामुळे ते सर्चमध्ये जर तुम्हाला मिळालं तर त्यांना हे आपणच समजून सांगायला पाहिजे. आपले हिंदू इतके घाबरट आहेत ना की मग मी हे लावलं तर मुसलमान माझ्या विरुद्ध जातील. अरे ओम सर्टिफिकेट घ्यायला तुम्हाला भीती काय आहे. आणि मुख्य म्हणजे तुमचा व्यवसाय होतो आहे हे त्याला सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या अगदी सुतारपासलं, प्लंबरपासलं, टी व्हीपासलं तुमच्या माहितीत जेवढे असेल त्यांना तिथे रजिस्टर करून घेण्यात आम्हाला मदत करा. जेवढे आपले हिंदू व्यापारी रजिस्टर होईल. हिंदू टू हिंदू ट्रेड याला कारण असं आहे की जेव्हा मी एखाद्या मुसलमानाशी व्यापार करतो, बहुसंख्य तर टॅक्स देतच नाहीत, हे सगळं उघड सत्य आहे. बँकेतनं व्यवहार नाही, त्यांचे कॅशचेच व्यवहार असतात. पण ते प्रामाणिकपणे एक गोष्ट करतात, अगदी अगदी अत्यंत प्रामाणिकपणे करतात, ती म्हणजे 10% ते मशिदीला जकात देतात. हा म्हणजे माझ्या प्रत्येक व्यापाराचा, मी जेव्हा मुसलमानाशी व्यापार करतो त्या प्रत्येकातला तो पैसा दर ट्रेडिंगला तुम्ही जी काही एक बिस्किट घेतलं तर त्यातले 5 पैसे त्या मशिदीला जकात म्हणून जातात. आणि मशिदी काय करतात तर मशिदी 2 कामं करतात. एक म्हणजे आज हे सिद्ध झालेलं आहे की बांगलादेशी जे येतात तर ते त्या स्थानिक एरियामधल्या त्या इमाम किंवा मौलवीपर्यंत त्यांना पोचवलं जातं आणि मग तो त्यांना सेटल करतो. त्यासाठी त्यांना व्यापारालाही मदत करतो, पैसे देतो, ते पैसे आपल्या खिशातनं झालेले असतात. दुसरं असं असतं की ते जिथे हिंदूंचा व्यापार आहे तिथे एखादं दुकान उघडायचं, एखाद्या मुसलमान तू दुकान उघड, त्याला पूर्ण सहाय्य करायचं, त्याला सांगायचं तू 5 रुपये 10 रुपये कमी भावाने विक. आणि त्याच्यामुळे आजूबाजूचे जे हिंदू दुकान असतो त्यांचा धंदा बसतो.
आणि मुख्य म्हणजे काय, धंदा बसला की त्यांना दुकान विकावं लागतं. जेव्हा माझा धंदा बसतो ते दुकान मग मला अत्यंत कमी किमतीत विकावं लागतं. ते दुसरा मुसलमानांना घेतो. पहिल्या मुसलमानाला जो मी सबसिडी देतो ना, की तू यांचा धंदा बसवण्यासाठी कमी 5 रुपये 10 रुपयात कमी विक, ते 10 काय त्याच्याऐवजी 20-25 रुपये दुसऱ्या दुकानांच्या विक्रीत देते. म्हणजे हे आर्थिक जिहादाची सूत्र बघा. पुन्हा यात प्रॉपर्टी जिहाद पडायला आपलीच जागा जाते. आणि पुन्हा जे मला वाटतं अंधेरीमध्ये 4 बंगल्यामध्ये आता जवळपास सगळे मॉल तुमच्या हातातनं गेलेलेच आहेत. तर ह्याच्यासाठी. आणि तिसरं म्हणजे ह्या पैशातनं आता अतिरेक्यांना वगैरे ही जी सगळी मदत होते, त्यांच्या मागे जे उभं करतात वकिली, कपिल सिब्बल रात्री येतो आणि उभा राहतो, 2 वाजता सुप्रीम कोर्ट उघडतात, हा सगळा पैसा तिकडे येतो. त्याच्यामुळे मी काय करू शकतो, सरकारने काय करावं ते गोष्ट सरकार काय करायचं करेल, सैन्य काय करायचं ते करेल. मी आता काय करू शकतो, तर माझ्या खिशातला पैसा कुठे गेला पाहिजे एवढा जरी तुम्ही प्रत्येकाने केला, आणि तुम्ही मुलांवर एवढा जरी संस्कार केला की विचारा, नाव विचारा, लाजता कशाला, नाव विचारा. आता माझ्याबरोबर फिरणारे माझ्या शाळेत किंवा त्या धनंजय त्यांना बघा, आता हे सगळे पहिल्यांदा विचारतात, काय रे तुझं नाव काय, विचारतात, काय लाज आहे नाव विचारायला. आणि आम्हाला नाही ना, आमच्या धर्मात अनुज्ञाच नाही आहे ना. त्यांनी जे काही शिजवलेलं असेल त्याच्यात ते थुकणार, काही करणार, ते आमच्या धर्मात चालत नाही. आम्हाला पवित्र पाहिजे, सगळं आमच्या धर्मानुसार पाहिजे. तर आणि अगदी हे जेवणा खाण्याचं नाही आहे, माझ्या घरात आलेली वस्तू पवित्र पाहिजे. कारण माझ्या घरात एक मंदिर असतं, मी तिथे पूजा करतो, त्यामुळे माझ्या घरातला जो फ्रीज आहे त्यालाही मला तो पवित्र माणसाकडनंच आला पाहिजे. म्हणजे माझ्या धर्माच्या माणसाकडून हा आपला अधिकार आहे. जसं हलाल त्यांचा अधिकार आहे, मग ओम हा आमचा अधिकार आहे. आणि ओममध्ये मी तेच घेतलं आहे, कारण ओम हे असं चिन्ह आहे की जे भारतातले सगळे धर्मपंथ ओम मानतात, सगळे, अगदी सगळे. त्याच्यामुळे ओम हे एक हिंदू एकतेचं प्रतीक आहे. एक तर ओम सर्टिफिकेटसाठी दुकानदारांना, व्यावसायिकांना तिकडे रजिस्टर करा, ते फार सोपी प्रोसेस आहे, ऑनलाईन जाऊन तुम्ही करू शकता. आणि दुसरं, माझा खिशातला पैसा कुठे जाईल हे विचार करा. आणि या एकाच सूत्रावर, आणि 1905 साली सावरकरांनी जी विदेशीची होळी केली, त्यांनी बरोबर ओळखलं होतं, हे जे ब्रिटिश आहेत ना, हे इथे राज्य करायला आले नाही आहेत, हे व्यापार करून पैसे कमवायला, तर त्यांच्या याच्यावर मी बहिष्कार टाकतो. आता तसाच आर्थिक बहिष्कार आपण जिहाद्यांवर टाकला पाहिजे, कारण शेवटी उपाशीपोटी नमाज पडता येत नाही. एवढंच सांगतो. वंदे मातरम. धन्यवाद.